आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. आई, आई मला इकडे का बोलवलंयस? बस. बस म्हटलं ना. हरीश, तुझी चोरी पकडली गेली तेव्हा तू म्हणालास की तुला कोणीतरी फसवलं. नेमकं काय झालं होतं सांगशील? आई, काही दिवसापूर्वी दुकानात एक कस्टमर आला होता. अहो, बाबा भावना आल्यावर ना असे एकदम ओरडू नका भास्कन त्यांच्या अंगावर. जरा हळू शांततेने बोला. भावना, तुझे हातपाय धुवून झाले की मस्त पैकी चहा कर ग. हो करते. आलं जास्त. हो. वहिनी, आनंदी कुठे? अरे वा, तूच विचारतेस हे आनंदी कुठे? उलट हे आम्ही तुला विचारायला पाहिजे ना. काय ग भावना, कुठे आहे आनंदी? अरे कुठे म्हणजे काय दादा? मी जाताना त्या घरात होत्या ना, म्हणजे आताही घरातच असणार. आनंदी, आनंदी. अगं पण कुठलं घर? कुठलं? नाही म्हणजे दोन घर आहेत ना आनंदीला. एक वीकडेजचं घर आणि एक वीकेंडचं घर. दादा, दर शनिवार रविवारी तू आनंदीला समर कॅम्पच्या नावाखाली कुठे सोडून येतेस? बोल. दादाला त्या डील बद्दल कळलं की काय? आज शनिवार किंवा रविवार नाहीये. मग सुपर्णा आली असेल का? ती आनंदींना घेऊन गेली असेल का? गे बाई, बोल ना. माझ्या आनंदी करत आपल्या घरात घेऊन आलीस ना त्या आनंदीला. मग आता कुठे आहे ती आनंदी? सांग अगं, सांग तुझे प्रताप, सांग. संतोष, बाबा मला थांबवू नका, उलट हिलाच विचारा. ही कधी खरं वागणार आहे आपल्याशी ते? आधी मंगळसूत्राच्या बाबतीत खोटं बोलली आणि आता आनंदीच्या बाबतीत एक नंबरची खोटारडी आहे ही. संतोष जरा आवाज खाली कर. भावना, काय सांगतोय हा? कुठे गेली आनंदी? बोल ना. बोल. ए बोल ना भावना, बोल. आता का बोबडी वळली तुझी? बोल. अहो, ही कसलं बोलणार आहे? मीच सांगतो तुम्हाला. दर शनिवारी रविवारी समर कॅम्पच्या नावाखाली ही भावना त्या आनंदीला रवी आणि सुपर्णाकडे सोडून येते. काय? भावना रडू नको. शांत, प्लीज भावना ताई, रडू नको ना. शांत, रडू नको. शांत, रडू नको प्लीज. भावना, संतोष बोलतोय ते खरंय? बोल ना, काहीतरी सांग ना भावना. बाबा, दर शनिवार रविवार आनंदी सुपर्णाकडे जातात. जातात
जाते कसली? ओ बाबा, ही भावना त्या आनंदीची मानलेली आईच स्वतः त्या सुपर्णाकडे सोडून येते. बाबा, मी खोटं बोलतोय असं तुम्हाला वाटत असेल ना, तर मग हिलाच विचारा. एकीकडे आनंदीला समर कॅम्पच्या नावाखाली त्या सुपर्णाकडे सोडून येते आणि इथे आपल्याला सुपर्णा किती दुष्ट आहे, माझ्यापासून आनंदीला कशी हिरावून नेते हे दाखवते, रडून दाखवते. का? तर सिंपती गोळा करायची असते हिला. रडून रडून जगाला सांगायचं असतं, बघा कसा माझ्यावर अन्याय होतोय. एक नंबरची दुतोंडी वागते ही. हो, मीच सोडते आनंदींना सुपर्णाकडे, मीच सोडते. बाबा, मी तुमच्यापासून लपवून ठेवलं, पण बाबा यालाही एक कारण आहे. मी आनंदाने त्यांना तिकडे नाही पाठवत बाबा. झाले, नाटकं सुरू झाली हिची. रडलं की झालं ना? हा, हिचं म्हणजे ना. संतोष, तोंड बंद ठेव आता तुझं. माझं तोंड बंद ठेव, ठीक आहे. हिला विचारा. हे बघ भावना, जे काही झालंय ते मला तुझ्या तोंडून ऐकायचंय. तू शांत हो आधी, नको रडूस. काय झालंय ते सगळं सांग मला, आणि नको का काळजी करूस. मला खात्री आहे की तू आनंदीला तिकडे सोडण्यामागे नक्की काहीतरी कारण असणार. काहीही झालं तरी मी तुझ्या बरोबर आहे. सांग ना, काय झालं? बाबा, तुम्हाला जेव्हा पोलीस अटक तुझ्या वडिलांनी कोणताच फ्रॉड केलेला नाहीये, ते निर्दोष आहेत. माझ्याकडे एक फाईल आहे. मी तुमच्या पाया पडते हवं तर, पण मला ती फाईल प्लीज द्या. मी देईन तुला फाईल, फक्त त्या बदल्यात तुला मला एक गोष्ट द्यावी लागेल. काय? आनंदीला माझ्याकडे सोपव आणि फाईल घेऊन जा. माझ्या कंडिशननुसार इथून पुढे एव्हरी सॅटर्डे संडे आनंदी माझ्यासोबत राहणार. खरंच सांगते मी बाबा, यात माझी काही चूक नाहीये, पण तुम्हाला सोडवण्यासाठी हे करण्याशिवाय दुसरा काहीच पर्याय नव्हता माझ्याकडे. संतोष दादा, कदाचित असेल मी एक वाईट आहे, पण त्या दिवशी एक मुलगी म्हणून, एक आई म्हणून मला जे योग्य वाटलं ना ते मी केलं, आणि त्याचे आता जे परिणाम होतील ते भोगायला मी तयार आहे. त्यामुळे इतर कुणालाही त्रास होणार नाही ही काळजी मी नक्की घेईन. त्याची तू काळजी करू नकोस. भावना,